वेगाने क्षेत्ररक्षक पुढे आला होता. किरण पाटील होते. धावांची गती फलकावरती 1 धावा ही फलकावरती पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये दोन संघांदरम्यान ही लढत. श्री गणेश घास कोपरी विपक्ष आपण पाहिले तर दत्तगुरु नवगर मास्टर ए या दोन संघादरम्यान हा सामना पाहायला मिळतोय. हलक्या हाताने हा चेंडू टाकला होता. अगदी आपण पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ पेस करत असताना टप्पा अचूक राखला गेला आणि टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना डॉट बॉल इथे संपन्न केला गेलाय. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज पुन्हा एकदा त्याच शैलीने खेळण्याचा प्रयत्न. मागच्या मॅच मध्ये स्क्वेअर कटचा फटका पुलातून दाखवला होता विकासने. मात्र इथे व्यवस्थितरित्या प्रॉपर टायमिंग दाखवत नाही. डॉट बॉल येतोय. धावांची गती 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस फलकावरती 1 धावा ही फलकावरती पाहायला मिळते. यावेळेस चिप शॉट खेळायचा होता. चेंडू हवेत जरूर खेळला गेला. मात्र पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एक धाव घेतली. एका धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेलाय. एकंदरीत आपण पाहतोय 2 धावा 4 बॉलच्या समाप्ती अखेरीस 2 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. चांगली कामगिरी करावी लागेल फलंदाजीच्या माध्यमातून. समोर स्ट्रोक केलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड प्रमोद पाटील वेगाने आलेत. तत्पूर्वी एकच धाव. एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पुढे येत असताना 3 धावा. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला पाहायला मिळतोय. 5 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ऑन साइडला मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव निघून जातोय. तर एक धाव येते. एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 4 धावा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस राहुल बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. क्रमांक 2 चे षटक हाताळण्याकरिता राहुल पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना चला घाई करा दीपक दादा, थोडस घाई करा. गोलंदाजी मार्क वरती राहुल सज्ज झालाय. इथून धावांचा वेग वाढवावा लागेल. 4 धावा फलकावरती. मोठे फटके यायला हवेत. 50च्या पलीकडे धावसंख्या आली तर निश्चितच हा सामना रफ्यान टप्पा मिळेल. समोरच्या दिशेने जबरदस्त फटका. सेट डाऊन द ग्राउंड. चेंडू चाललाय. वन बाउन्स ओव्हर द रोफ. विकास पाटीलच्या बॅट मधनं हा दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. 4 धावा चौकार. जबरदस्त टायमिंग होतं. समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये कसा फटका खेळावा याची नजाकत दाखवत असताना 4 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 8 धावा. राहुल पाटील वरती हल्ला चढवलाय. विकेटच्या बॅट मधून चौकार येतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक असताना सुद्धा दोन्ही क्षेत्ररक्षकांना कुठलीही संधी नव्हती. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. 8 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. विकास मैदानाच्या आतमध्ये आपले हात खुले करतोय. राहुलचा हा चेंडू अगदी खोलवर चेंडू होता. त्यावरती पंच करायचा होता. तत्पूर्वी एकच धाव. एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेले. एकंदरीत पाहिले तर 9 रन्स 9 धावा. जबरदस्त स्पर्धा मागच्या वीक मध्ये आपण पाहिली होती. नवगर मास्टर सांस्कृतिक क्रीडा मंडळ ब च्या माध्यमातून आणि त्यांना लाभलेली ए मास्टर ए ची चांगली साथ. अफलातून स्ट्रोक होता. वाईडिश लॉंग ऑफच्या दरम्यान चेंडू वळतोय. एक धाव येते. दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि पाहता पाहता 2 धावा. चांगला तालमेल दाखवला गेला क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. प्रमोद पाटीलचा अचूक क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि तिथून धावांची गती पुढे सरकली गेली. धाव फलकावरती दुहेरी अंकामध्ये 10 धावा 11 धावा. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. समोरच्या दिशेने चेंडू वळतोय. कव्हरचा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरवर नाही येईल. तद्वर मात्र 2 धावा. 2 धावेसहित संघाची धावसंख्या 13 रन्स 13 धावा फलकावरती.
आता मात्र या षटकात आतापर्यंत आपण पाहिलं तर 9 धावा खर्च केलेत. राहुल पाटीलच्या या षटकात हल्ले चढवलेत आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय. चांगला स्ट्रोक एक धाव येते. अविनाश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पुढे येत असताना एकंदरीत पाहिलं तर 14 धावा. मोठा फटका खेळायचा होता. बॅटचं टॉप एज दीपक पाटील पोचतील का? मात्र तोवर पोचू शकले नाहीत. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 2 षटक समाप्त झालेत आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती एकंदरीत पाहिलं तर 15 धावा 15 रन्स ऑन
शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती संदेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी होत असताना आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 षटकात बोलबाला राहिला होता श्री गणेश घासकोपरी संघाचा. मात्र चौथ्या षटकात काय अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, आणखीन एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये विजय पाटीलच्या बॅटचं टॉप एज आणि फलंदाज तंबूच्या दिशेने परतत असताना मोठी सफलता प्राप्त केली. फलंदाज बाद. पाण्याच्या जार मध्ये पाणी नाही तर मंडपामध्ये पाणी पोचवा. पाण्याचे जार पोचवा. बॅट्समनचं नाव विजय भाऊ संजय. या संजय येतोय मैदानाच्या आतमध्ये. अकोटप्याचा चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं त्यावरती चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, आणखीन एक डॉट बॉल. धाबांची गती एकंदरीत आपण पाहिलं तर 30 वरती. दोन बंधूंची जोडी अगदी आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती मागचं षटक उदय पाटीलचा, हे षटक संदेश पाटीलचं आणि धावांवरती अंकुश 8 बॉल मध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. रन्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचा प्रयत्न होता. फलंदाज इथे बाद होतोय एसटी चितच्या माध्यमातून. आणखीन एक धक्का. फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. गॉन. बॅट्समन केशव. तुमच्या बाहेर चेंडू आता आलता. व्हाईट बॉल घोषित केलाय. धावांची गती एकंदरीत पहिली तर धाव फलकावरती 31. 31 धावा. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. मोठे फटके खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. आणखीन एक डॉट बॉल येतोय. धावांची गती स्थिरावली गेली. धावांची गती एकंदरीत पाहिले तर 31. 31 धावा. 28 धावा 3 षटक आल्या होत्या. मात्र मागच्या काही उर्वरित षटकात काही कमी प्रमाणात धावा आलेत. इथे आणखीन एक धाव येते. एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 32. 32 धावा.
यावेळी जर आपण पाहिलं तर पहिलाच चेंडू कव्हर रिझनमध्ये फटका चांगला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट फलंदाज अविनाश याच्या बॅटमधून आलेल्या या 2 धावा. 35 धावांचं छोटंसं टार्गेट आहे आणि या 35 धावा पूर्ण करायच्या जिंकण्यासाठी त्या म्हणजेच नवघर मास्टर ए या संघासमोर कासकुपरी वर्सेस नवघर मास्टर ए या 2 संघादरम्यान सामना आपण पाहतोय. संतोष पाटील यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावा. उर्फ बाळ्या मोगरपाड्याचे संतोष पाटील यांना विनंती करतो या सर व्यासपीठावरती. पहिला षटक मार्गस्थ आहे. चेंडू जर आपण पाहिले तर या षटकातले 3 चेंडू हाताळले गेलेत आणि 3 चेंडूमध्ये 3 धावा या पूर्ण केल्या गेल्यात. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा शॉटम पूल करण्याचा प्रयत्न बॅटवरती बरोबर चेंडू आदळला नाही. ज्याचं कारण आपण पाहिलं तर इनर एज लागल्यानंतर एक सिंगल प्राप्त केली गेली. एका सिंगलने धावफलकावरती 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा एक सिंगल एका सिंगलने धावफलकावरती 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 5 चेंडूमध्ये 5 धावा पटकावतोय तो म्हणजेच नवघर मास्टर ए संघ. 35 धावांचं टार्गेट आहे. अशा प्रकारे आपण पाहिलात तर दीपक आणि अविनाश ही जोडी मैदानामध्ये आहे. दोन धावा पूर्ण करत असताना आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती या 2 धावा मिळाल्या गेल्यात आणि या 2 धावेने धावफलक जर आपण पाहिलात तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहे तो म्हणजेच 7 धावा. ज्या धाव्यांची गरज होती त्या धावा येत असताना नवघर मास्टर ए संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय. खरं प्रत्येक षटकामध्ये 7 ते 7 धावा येणं गरजेचं होतं आणि त्या 7 धावा पहिल्या षटकामध्ये गोलंदाज विजय याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. अग्रकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे खजिनदार राजेश भोईर यांचं इथं आगमन झालं. वेलकम. आज जर आपण पाहिलं तर पुष मात्रा भाईंदरपाडा मास्टर संघ आपण पाहतोय सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय. पुन्हा एकदा शॉर्ट पॉइंट मध्ये आपण पाहतो गलीमध्ये हा चेंडू जातो. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहज गती पूर्ण. 2 धावेने धावफलक 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामधला गोलंदाजी मार्गवर महेश या गोलंदाजाला आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगली कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. एक धाव पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षण राबवतोय. दोन्ही पायांमधून चेंडू होतोय फरार. चौकारासाठी मिळाल्या जातात 4 धावा आणि या चौकाराने धावफलकावरती लागल्या जात आहेत 13 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज असेल गोलंदाज महेश. यावेळी फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये फटका केला जातोय आणि पुन्हा एकदा काय घडलं जाते
नक्कीच म्हटलं जातं ना, घास-कोपरी या संघाने चुकी केली जाते आणि ज्याचं कारण आपण चौकार पाहतोय. चौकाराने धावफलकावरती 18 धावा. चेंडू या षटकातले 2 शेवटचे शिल्लक असतील. 4 चेंडू या षटकामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना महेश या गोलंदाजाला आपण पाहतोय. त्यावेळी पुन्हा एकदा शॉर्टहॅम पूल करण्याचा प्रयत्न. एक धाव इथे पूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलकावरती 19 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. त्या षटकामध्ये धावा येत आहेत आणि त्या धावा इथे पाहायला मिळत आहेत. तो म्हणजेच फलंदाज दीपक आणि अविनाश या 2 फलंदाजांमधून. पुन्हा एकदा झेल आहे मात्र नो मॅन्स लँड्समध्ये चेंडू पडला जातोय. एक सिंगल प्राप्त केली जाते. एका सिंगलने धावफलकावरती जर आपण पाहिलात तर धावफलकावरती धावा आहेत. त्या म्हणजेच 20 धावा. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलात तर पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 7 आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्यात गोलंदाज महेश या गोलंदाजाने तब्बल 13 धावा. 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी जर आपण पाहिलात तर 13 धाब्यांची गरज आहे. 15 धाब्यांची गरज आहे. 18 चेंडू आणि 15 धावा. 18 चेंडूमध्ये 15 धावा. गोलंदाजची मार्कवर यावेळी पाहायचं या गोशांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळाली जाईल. एका सिंगलने धावफलक 17 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. चेंडू उर्वरित शिल्लक असतील ते म्हणजेच 17. 17 चेंडू आणि 14 धावा. नवघर मास्टर्स यावेळी चेंडू चांगला आहे. गोलंदाजची मार्गवर सचिन त्या गोलंदाजाला आपण पाहतोय. त्यावेळी फटका चांगला आहे. पाहायचं लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षक करतोय चुकी मिळाले जात आहेत. पूर्णपणे 4 धावा. 4 धाव्याने धावफलकावरती लागल्या जात आहेत. 25 धावा. अजूनही 10 धावे वेळी नियंत्रण चुकीचा केला जातोय. फेकी चुकीची केली जाते. पंच या चेंडूला दंडित करतायत. अवांतर घोषित करतायत आणि अवांतर धावेने एक धाव ही धावफलकावरती जोडली जाते. 26 धावा या धावफलकावरती अजूनही 9 धाव्यांची फक्त गरज आहे. त्यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र एक सिंगल लेग बाईच्या रूपाने आणि एका सिंगलने धावफलकावरती 27 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. तिसरा षटक आपण पाहतोय. सचिन गोलंदाजी मार्गवर आहे. त्यावेळी ब्लॉक करतो चेंडू होता. चेंडूला दिशा दिली. चेंडू येतोय डिपकाऊ कॉर्नर रिझन मध्ये एक सिंगल पूर्ण केली जाईल आणि एका सिंगलने आता धावफलकावरती 28 धावा. अजूनही 7 धाव्यांची गरज आहे. 13 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. 12 चेंडू मध्ये फक्त जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज आहे. सेमीफायनलचा यानंतरची मॅच आपण पाहतोय. पुष मात्र भाईंदरपाडा मास्टर्स संघ
आणि या दोन संघांमध्ये जो विजयी होईल तो संघ तो मग सेमी फायनल मध्ये पोष मात्रा भाईंदरपाडा मास्टर्स या संघाविरुद्ध खेळेल. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलात तर शेंडोबा कासर वडवली मास्टर्स ए संघ इथे आपण पाहिलं तर अंतिम सामन्यामध्ये जाऊन पोहोचलाय आणि आजच्या दिवसामध्ये पाहायचं आहे कुठला संघ अंतिम सामन्यामध्ये जाऊन प्रवेश करेल. क्रमांक 4चा गोलंदाज आपण पाहतो दीपक 12 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज असताना एक सिंगल प्राप्त केली जाते. फलंदाजाच्या माध्यमातून लेग बाईच्या रूपाने ही सिंगल आपण पाहतोय. सिंगलने धावफलकावरती लागल्या जात आहेत 29 धावा म्हणजे जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. त्यावेळी पुन्हा एकदा या चेंडू आपण पाहतोय पॉइंट रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक सिंगल प्राप्त केली जाते फलंदाज दीपकच्या माध्यमातून आणि एका सिंगलने धावफलकावरती 30 धावा. यावेळी डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा एक सिंगल प्राप्त केली जाते आणि एका सिंगलने आता 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धाब्यांची गरज आहे. दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं तर पहिल्या विकेटसाठी नक्कीच 31 धावांची भागीदारी कारण 35 धावांचं टार्गेट होतं आणि याही फलंदाजांना माहित होतं कमीत कमी 1 ते 2 मोठे फटके आपल्या बॅटमधून आले तर नक्कीच बिना विकेट गमावता या धावा पूर्ण करू शकतोय आणि तीच करत असताना नवघर मास्टर ए संघाला आपण पाहतोय 32 धावा धाव फलकावरती. एक सिंगल पुन्हा एकदा प्राप्त केली जाते आणि एका सिंगलने आता चेंडू उर्वरित शिल्लक असतील 7 आणि 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 2. एक सिंगल सामना बरोबरीमध्ये फक्त एका धावेची गरज जिंकण्यासाठी असेल नवघर मास्टर्स ए या संघाला. पुष मात्र भाईंदरपाडा मास्टर्स संघाचा कर्णधार विशाल यांना विनंती असेल की या तुम्ही यानंतर शेवटचा चेंडू शिल्लक आहे